काल फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याचा कलम 24 प्रमाणे। यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक महिला आहे, 68 वर्ष वय आहे त्यांचं। त्या महिला ज्या आहेत त्या स्वतः बालवाडी शिक्षिका होत आणि त्यांचे पती जे आहे ते एका गिरणीमध्ये कामाला होते, परंतु गिरणी बंद झाल्यापासून ते बेरोजगार होते। आणि या ज्या महिला आहे यांची बालवाडी शिक्षिकाची नोकरीसुद्धा 2015च्या अगोदर संपलेली होती, त्यामुळे त्यांनासुद्धा उदरनिर्वाहासाठी दुसरं कुठलं साधन नव्हतं। 2015पासून त्यांचे 2 मुलं जे आहेत ते त्यांचा सांभाळ करत नाही असं त्यांचं ॲलिगेशन होतं। आणि 2015पासून त्या स्वतः मोलमजुरी करून मोलकरीण म्हणून कुठे दुसऱ्यांच्या घरामध्ये काम करून राहत होत्या। वास्तविक त्यांचे 2 मुलं यांनी त्यांचा सांभाळ करणं कायद्याप्रमाणे अपेक्षित आहे। आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्या तक्रारदार महिला यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेल्या घरामध्ये त्यांची मुलं राहतात आणि त्याच घरातून त्या मुलांनी या महिलेला आणि तिच्या पतीला बाहेर काढून दिलेलं आहे। त्यामुळे काल दिनांक 13 जुलै रोजी त्यांनी ही तक्रार फौजदार चावडी पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये नेमकी पुढे काय कारवाई होऊ शकते? आता जे आरोपी आहेत, तक्रारदारांच्या तक्रारीवरून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, 2 मुलं आणि त्यांच्या पत्नी, तर यांच्यावर आपण तपासाअंती मान्य न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करू शकतो। आणि मान्य न्यायालयाकडून जे वयोवृद्ध तक्रारदार आहेत त्यांना न्याय मिळू शकतो। तर याचा तपास केला जाईल आणि तपासाअंती कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केला जाईल। या निमित्तानं आपल्याला इतर ज्येष्ठ नागरिकांना काय आवाहन करतात? सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना एकच आवाहन करू इच्छितो की आपल्याला जर अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम फेस होत असतील आपल्या फॅमिलीकडून किंवा आपल्या मुलांकडून, तर आपण पोलिसांची मदत घेऊ शकतात। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठलीही सहकार्याची भावना सहकार्य जर नाही मिळालं तर आपण CP ऑफिसला आमच्याकडे किंवा ACP कार्यालयामध्ये मदत मागू शकतात। परंतु अशा प्रकारच्या घटना जर आपल्यासोबत होत असतील तर आपण गुन्हा दाखल करायला कधीही पोलीस स्टेशनला येऊ शकतात। आपल्याकडे ज्याप्रमाणे महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काही कार्यरत आहे? महिला तक्रार निवारण केंद्र आहे, तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा तक्रार निवारण केंद्र आहे। ते प्रत्येक पोलीस स्टेशनला ते पोलीस इन्चार्ज जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार सोडवण्यासाठी तिथे कायम उपस्थित असतात किंवा सेकंड ऑफिसर तिथे उपस्थित असतात। आणि CP कार्यालयामध्ये सुद्धा महिला तक्रार निवारण कक्षाकडे सुद्धा आपण ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार दिली तर तिथे सुद्धा आपण त्यांना समुपदेशनाला बोलवत असतो। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे आवाहन करतो की आपलं जे काही म्हणणं असेल ते स्वतः पुरतं न ठेवता पोलिसांकडे यावं आणि आपलं जी काही तक्रार आहे ती मांडावी, जेणेकरून आपण कायदेशीर त्याच्यातून मार्ग काढू शकतो। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।